मध्ये संख्या शिकतो ना। हा, जेव्हा एखादी वस्तू मोजायची असेल तेव्हा आपण संख्या शिकतो, संख्येने ती वस्तू मोजतो, म्हणून त्या मोज संख्या असतात, काउंटिंग नंबर आपण त्याला म्हणतो। एक पासून सुरू होते, एखादी पूर्ण वस्तू असेल तर तिला एक वस्तू पूर्ण आहे असं म्हणतो आपण। तशा दोन वस्तू पूर्ण घेतल्या तर त्याला आपण दोन म्हणणार, दोन तीन असा पुढे आपण अनंतापर्यंत मोजू शकतो। आज या ठिकाणी एक पाटी मी आपल्याला दाखवतोय, ही एक पाटी आहे स्लेट, ही पूर्ण आहे, एक पाटी आहे बरोबर। हा, तर या पाटीपेक्षा पूर्णापेक्षा एक पूर्ण असेल, त्याच्यापेक्षा एखाद्या वस्तू लहान करायची असेल तर तिला आपण अपूर्ण वस्तू म्हणतो। जी वस्तू पूर्ण होत नाही तिला आपण अपूर्ण वस्तू म्हणतो। मग अपूर्ण वस्तूंमध्ये जेव्हा ती आपण अंकात सांगतो, तो अपूर्ण वस्तूचा जो अंक असतो त्याला आपण अपूर्णांक म्हणतो। अपूर्ण अंक म्हणजे अपूर्णांक, त्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता फ्रॅक्शन, बरोबर ना। आता आपण याच्या फ्रॅक्शनची जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट समजून घेऊयात। फ्रॅक्शन लिहिताना तो अंश आणि छेद असा भाग लिहितो आपण। इथं ही पूर्ण पाटी आहे, मी या पूर्ण पाटीचे काही भाग करतो। ही पूर्ण पाटीचे मी दोन समान भाग करतोय। किती? दोन समान भाग। बघा, हा एक भाग झाला आणि हा दुसरा भाग झाला। किती भाग झाले? दोन भाग झाले। एका पाटीचे दोन समान भाग झाले। मग हा भाग मला दाखवायचा आहे, तर हा भाग किती आहे? अर्धा। मग अर्धा जेव्हा आपण लिहितो तेव्हा अंशस्थानी काय लिहितो? अंशस्थानी कोणती संख्या अंक लिहितो आपण? एक। बघा, भाग किती झाले? दोन। म्हणजे त्याचा छेद किती असेल? दोन। आणि त्याच्यापैकी एक किती भाग घेतला? एक छेद दोन म्हणजे किती? अर्धा, बरोबर ना। एखाद्या वस्तूचे दोन भाग सारखे करायचे, त्याचा एक भाग घेतला तर त्याला आपण म्हणतो अर्धा, आणि अर्धा लिहिताना एक छेद दोन असा लिहितो, 1/2, बरोबर। हा, आता मला सांगा, हा भाग या पाटीचा अर्धा असेल का? अर्धा असेल? असेल? हा ना एक सांग। नाही, एकाला वाटतं नाही, अजून कोणाला नाही वाटतं? हो, अजून कोणाला वाटतं? नक्की अर्धा असेल? बघूया आपण, नाही ना, अर्धा आहे की नाही बघूया आपण। बसतोय का कुठं? नाही का? आता बरोबर का? याचा दुसरा भाग घेऊया आपण। काय वाटलं? अर्धा भाग होता, म्हणजे हा सुद्धा किती आहे? 1/2, बरोबर। आता मला सांगा, हा एक भाग घेतलाय मी, हा या पाटीचा अर्धा असेल का? नक्की आहे? 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 बघूया आपण, दोन भाग केलेले आहे आणि दोघं पूर्ण बसले, बरोबर। म्हणजे हा भाग सुद्धा अर्धा आहे। म्हणजे जेवढे भाग केले असतील ते सारखे भाग आहे, छेदस्थानी तेवढे भाग लिहायचे। आता मला सांगा, हा जो भाग घेतोय मी, हा कितवा असेल? हा, पाचवा भाग असेल। म्हणजे या पाटीचे 5 भाग करायचे, त्याच्यापैकी हा एक असेल, बरोबर। 1/5, बरोबर। काय 1/, कोणाला काय वाटतं? 1/4 असेल का 1/3 असेल? 1/4 नक्की? बघा बरं, अंदाज लावा। 1/4 बघूया आपण किती झाले? किती झाले? किती? 1/4 म्हणजे 4 समान भाग केले, त्याच्यापैकी आपण एक भाग घेतला, म्हणून हा 1/4 हा पूर्णांक असेल। आता याच्यातला एक शेवटचा भाग बघूया। असे आपल्याकडे आहेत अजून अधिक। मला आता सांगा, हा भाग किती असेल? खूपच अर्धी
हा 1/6 किती असेल 1/6 असेल बरोबर. 8 चला ठीक आहे बघूया आपण. हा 1 मोजा किती झाले इकडे किती मावतील रे म्हणजे किती झाला होता तो भाग 1/6. बघा आता आलं लक्षात 1/6 होता. म्हणजे एखाद्या पूर्ण वस्तूचे सारखे समान भाग करायचे आणि त्यापैकी आपण जो भाग 1 घेणार तर तो अंशस्थानी लिहायचा आणि जेवढे भाग केले ते छेदस्थानी लिहायचं. असा अपूर्णांक आपल्याला वर्गात ही आपापल्या विषयानुसार वर्गानुसार शिकवता जातो. याचे टाइप्स असतात व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. तर आपण नेक्स्ट याला पुन्हा याचा पुढचा भाग घेऊया. अपूर्णांक लक्षात आला ठीक आहे धन्यवाद.